दोन्ही संघाच्या एक्स्ट्रा प्रतिनिधींना विनंती आहे, प्लीज तुमचा 12th मॅन हा कॉम बॉक्समध्ये पाठवून द्या. विद्यमान मॅच आपण पाहत आहे. अगदी ब गटातून मॅच नंबर 3 आपल्या भेटीला. एका बाजूला AWCC गुहागर विपक्ष भरडवाडी असे दोन संघ मैदानावरती आहेत. या मॅच मध्ये AWCC गुहागर या संघानं टॉस जिंकलाय आणि दी इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट क्षेत्ररक्षणाचा निर्णय निवडलाय. बॅटिंगसाठी दोन्ही बॅटर मैदानावरती दाखल झालेत. चला, भरडवाडी संघाला विनंती आहे, तुमचा जो एक्स्ट्रा खेळाडू आहे त्याला प्लीज पाठवून द्या. छोट्या छोट्या अनाउन्समेंट करायला लावू नका मित्रांनो. यूट्यूब लाईव्ह स्पर्धा आपण पाहताय. येस, आल्यात, वेलकम. आपण मॅचच्या दिशेने जात आहोत जिथे दोन संघ मैदानावरती इन ॲक्शन आहे. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले P1चं पहिलं षटक आपल्या भेटीला. सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. नवलाई चषक क्रिकेट 6 रणसंग्राम शिवाजीदादा पालेकर यांच्या माध्यमातून यूट्यूब लाईव्ह स्पर्धेचं आयोजन RJ रजनीश यांची संपूर्ण टीम या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट कव्हर करताना असताना आपण पाहत आहे. या संपूर्ण स्पर्धा अगदी यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून बरेचसे प्रेक्षक अगदी घर बसल्या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांचं देखील आपण सहर्ष स्वागत करूयात. अंपायरच्या भूमिकेत आकाश आणि प्रितेश या आमच्या दोन अंपायरची जोडी आपण मैदानावरती पाहता. मॅचला होती सुरुवात. ज्ञानू आणि हरीश ही जोडी आहे. पहिल्याच बॉलला ऑफ साईडला भिरकावून दिले. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. पहिल्याच बॉलवरती तडाखा, चौकार. थँक्यू. गेम इज ऑन. पहिल्या चेंडूवरती लॉंग लेग सीमारेषा पलीकडे ज्ञानू यांच्या बॅटमधून आलाय चौकार. चौकाराने संघाचं खातंही उघडलं गेलंय. पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे आणि या षटकामध्ये धावा जमवून हे बॅटरची जबाबदारी. बॅकफुटला जाऊन कट करायचं होतं. खराब क्षेत्ररक्षण. थर्डमॅन रिझनच्या बाहेर. बॉल ट्रॅव्हल होतोय सीमारेषेच्या पार. बॅक टू बॅक ज्ञानूच्या बॅटमधून आलाय दुसरा 4 रन चौकार. थँक्यू. मागच्या चेंडूवरती खराब क्षेत्ररक्षण. अगदी गलीमध्ये क्षेत्ररक्षक उभे होते. थोडेसे फंबल झाले आणि बॉल निघून गेला. 4 धावेंसाठी. रणसंख्या 8 या आकड्यावरती आफ्टर कम्प्लिटेड ऑफ 2 बॉल्स. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक प्रगतीपथावरती आपण पाहताय. अकू ठप्प्याचा बॉल शॉर्ट हम पुल चालला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये. 3 इन अ रो. लगातारचा तिसरा 4 रन चौकार. थँक्यू. 3 चेंडूवरती 3 आक्रमक फटके पाहिलेत आतापर्यंत. ज्ञानू यांच्या बॅटमधून रणसंख्या 12 या आकड्यावरती आणि पॉवर प्लेचा अगदी पुरेपूर वापर केला जातो या षटकामध्ये. इनफिल्डच्या डोक्यावरून 2 फटके एक्झिक्यूट करताना आपण पाहिलेत. जिथे थोडासा महागडा ठरतोय गोलंदाज राजेश. षटक क्रमांक 1 हाताळत असताना यावेळी शफल झाले. ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न. बॉल थोडासा खाली राहिला. बॅटची फेस लवकर क्लोज झाली आणि बॅट आणि बॉलमध्ये कॉन्टॅक्ट नसल्यामुळे इथे मात्र या बॉलवरती वरचं ठरलाय गोलंदाज राजेश. म्हणजे डॉट बॉलनं 4थ्या चेंडूवरती कमबॅक केलंय जरूर. मात्र 3 चेंडूवरती
पहिलं जे काही आक्रमण केलंय नानूनं अक्षरशः 12 आकडा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावला गेलाय. यावेळी बॅट उलटी केली, फटका फसलाय चेंडूवरती क्षेत्ररक्षक आणि फलंदाज या बॉलवरती झालाय बाद गॉन. थँक्यू. 5 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्याच 3 चेंडूवरती नानूचा बोलबाला पाहिला, मात्र त्याच्यानंतर राजेशांचं कमबॅक ही सध्याच्या घडीला मैदानावरती आपण पाहत आहे. 4था चेंडू डॉट डिलिव्हर्ड, त्याच्यानंतर बॅट उलटी केली आणि म्हटलंही जातं की ज्यावेळी तुम्ही एखादं उलटं काम करायला जाता त्यावेळी तुमच्या अडचणी वाढतात आणि मैदानावरती तेच झालं. नानू यांच्या अडचणीमध्ये वाढ, माघारी परतले आणि आता मात्र 3ऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी हेमंत मैदानावरती दाखल झालेत. इन ॲट 3 मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकातील लास्ट बॉल टू गो आणि ऑन साईडला सर्कलच्या बाहेर या बॉलसाठी 2 क्षेत्ररक्षक आपण पाहू शकताय. लॉंगॉनला थोडंसं वाईडिश केलं गेलं शेवटच्या बॉलसाठी. स्लोवर बॉल होता, गतीमध्ये थोडंसं परिवर्तन. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि आफ्टर कम्प्लिटेड ऑफ फर्स्ट ओव्हर बॅटिंग करणारा भरडवाडी हा संघ जाऊन पोहोचलाय. लॉस ऑफ 1 विकेट, 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. സൂര്യനും ചന്ദ്രനും നയവനെ കാലം കാത്ത് വച്ച രക്ഷകനെ സ്മാരകനെ കണ്ണനായി വന്നവനെ ഭയമേ മാറിപ്പോയി അണ്ണൻ വന്ന വിട്ടുന്നില്ല ഇരുട്ടിൽ സിറ്റി വാഴും രാജാവുക്ക് എല്ലാരും சொல்ல ഇവനെ തൊഴുവാനായി എന്നും ജനത്തിരക്ക് കാലം എടുത്തു വച്ച സ്വർഗം പോലും മണ്ണപ്പേ थँक्यू. चला विनंती आहे गुहागर मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. आणि याच्यानंतर अजूनही दुसऱ्या फेरीतील सामने, त्याच्यानंतर उपउपांत्य फेरी म्हणजेच क्वार्टर फायनल, सेमी फायनल, फायनल्स असे बरेचसे सामने स्पर्धेमध्ये शिल्लक आहेत. त्याच्यामुळे विनंती आहे की आपल्यावरती वेळेचे निर्बंध आहेत, कारण फ्लडलाईटची व्यवस्था संपूर्ण स्पर्धेमध्ये नाही आहे. डे लाईटमध्ये संपूर्ण स्पर्धा कव्हर करतोय आणि आयोजकांच्या माध्यमातून 4 षटकांच्या मॅचेस खेळवले जातात. त्याच्यामुळे आता जबाबदारी आहे ती खेळाडूंच्या खांद्यावरती आहे. इथून प्रत्येक संघाला मी अगदी नम्रतापूर्वक विनंती करेल की मैदानावरती कमीत कमी वेळ आपण खर्च घालूयात. षटक क्रमांक 2 आता प्रगतीपथावरती सुरू होणार आहे आणि दुसऱ्या षटकामध्ये पॉवर प्लेचे निर्बंध नाही आहेत. ऑन साईडला तुम्ही पाहू शकता जवळजवळ 4 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती तैनात आहेत. लॉंग लेग, त्याच्याबरोबरीने स्क्वेअर लेग, काऊ कॉर्नर आणि लॉंग ऑन हे क्षेत्ररक्षक तैनात केले गेले. ऑफ साईडला एक्स्ट्रा कव्हर आणि त्याच्याबरोबरीने स्वीपर कव्हर देखील तैनात केला गेला. पहिला बॉल षटक क्रमांक 2 कट केला, बॉल थोडासा बाहेर पडला, आतमध्ये आला. बॅटरला थोड्याशा अडचणी जाणवल्या बॉलवरती. अतिरिक्त जो बाउन्स आहे तो बाउन्स नाही मिळाला आणि इथून डॉट बॉलनं गोलंदाज सुदेश यांच्या माध्यमातून षटक क्रमांक 2ला सुरुवात झाली. 4 षटकांसाठी 4 गोलंदाज आहेत या संपूर्ण स्पर्धेमध्ये. त्यामुळे कोणत्या गोलंदाजावरती हल्ला चढवायचा, कोणत्या गोलंदाजाच्या अगेन्स्ट डिफेन्सिव्ह मोड मैदानावरती ॲक्टिवेट करायचा, या सर्व गोष्टी, या सर्व बाबी महत्त्वाच्या. त्यावेळेला अंपायरचा हात पहा, हवेमध्ये आहे आणि तिथे रनआउटची संधी जरूर आहे. फलंदाज बाद होते, नो प्लस बाद म्हणजे 1 धाव येईल, 1 फलंदाज बाद होईल. पुढचा बॉल आहे तो पुढचा बॉलला फ्री हिटचाही असेल. आणि इथून आपण ऐकूयात पुन्हा एकदा सुमितकडे जाऊयात, ऐकूयात सुमधुर संगीत. भाई करतई दावा नवीन लाखाचं बक्षीस लावा. थँक्यू. पहिला बॉल डॉट झाला, दुसऱ्या चेंडूतून नो प्लस विकेट आले. बॉल जरूर काउंट नसणार आहे आणि इथून आता फ्री हिट बॅटरसाठी जरूर लागू होईल. आणि फ्री हिटचा बॉल म्हटल्यानंतर त्या बॅटरच्या खिशामध्ये लायसन आहे. इथे 2 गोष्टींचं उल्लंघन झालं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 37 ऑफ स्ट्रकिंग द फील्ड आणि नियम क्रमांक 38 रनआउट, या 2 गोष्टी जर या बॉलवरती नाही पाळल्या गेल्या तर बॅटर अडचणीमध्ये येईल जरूर. मात्र दुसऱ्या बाजूला आता उज्ज्वल याच्याकडे
या बॉलवरती लायसन आहे कारण फ्री हिटचा बॉल आहे. ऑफ साईडला फटका आलाय फ्रंट ऑफ द विकेट अलॉंग द कार्पेट. एक्स्ट्रा कव्हरचा क्षेत्ररक्षक बॉलवरती येतोय. इथून सिंगल मात्र अर्जित केली गेली आणि या एका धावेनं रणसंख्येमध्ये वाढ होईल. धावांचा जो आकडा आहे तो या एका बॉलनं जाऊन पोहोचतोय 14 या आकड्यावरती. 2 चेंडूचा खेळ आतापर्यंत या षटकातील संपवला गेलाय. 14 ऑफ द स्कोर कार्ड. लॉस ऑफ 2 विकेट. 2 गडी जरूर बाद झालेत. 4 षटकांची मॅच आणि 4 षटकामध्ये कशा पद्धतीने बॅटिंग करेल बॅटिंग करणारा भरडवाडीचा संघ, तर दुसऱ्या बाजूला AWCC गुहागर या संघाला सध्याच्या घडीला गोलंदाजीच्या माध्यमातून पाहता यावेळी स्लॉट मध्ये बॉल हवा आहे फलंदाजाच्या आणि बॉलला पाठवून दिलाय आउट ऑफ द प्लॉट. षटकार. थँक्यू. सत्र क्रमांक 2 ला या मैदानावरती सुरुवात झाली आणि या सत्र क्रमांक 2 मध्ये या मैदानावरती तुम्हाला एक गोष्टीचं निश्चितपणे लक्ष ठेवावे लागेल. वारा तिथे मारा, म्हणजे जिथे हवा आहे तिथे आता तुम्हाला आक्रमण करावी लागतील. कारण या सत्रामध्ये उजव्या हाताच्या फलंदाजाची हवा आम्ही सातत्याने या क्रीडांगणावरती पाहिलेली आहे आणि इथे जर आपण पाहिलं तर षटकार आलाय आणि रणसंख्येने आकार प्राप्त केला. 20 या आकड्यावरती स्कोर कार्ड. यस, आखूड टप्प्याचा बॉल होता, मोठा फटका खेळायचा होता. एज अँड फलंदाज क्रमांक 3 बॅक टू द डगआउट. विकेटचं पतन. थँक्यू. 4 चेंडूचा खेळ संपलाय. धावांचा डोंगर 20 या आकड्यावरती जाऊन थांबलाय. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर 1.4 चेंडूचा खेळ हा जवळजवळ संपवला गेलाय. 2 more to go. 2 चेंडूचा खेळ मैदानावरती शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती दाखल झालेत. मी विनंती करेल की आपण चर्चा करू नका प्लीज. लगेचच माशाला ऑन करूयात. जिथे विश्वराजला आपण पाहताय मैदानावरती स्ट्राईक एंडला दाखल झालेत. 2 more to go. षटक क्रमांक 2 आहे प्रगतीपथावर. नेक्स्ट बॉल अप्रतिम बॉल. थोडासा बॉल स्कीट झाला. अतिरिक्त बाउन्स आपण पाहताय. अगदी खेळपट्टीचा विचार केला तर सिमेंटची विकेट इथे बॉल स्कीट होताना आपण पाहताय. स्कीट म्हणजे एकंदरीत काय तर बॉल पडल्यानंतर अतिरिक्त वेग हा टेनिसचा बॉल धारण करतो आणि सध्याच्या घडीला ते चित्र पाहिलं. थोडंसं पुढे ठेवलं बॉलला. अतिरिक्त बाउन्स होता आणि स्पीडनं मी म्हणेल की यावेळी बीट केलं बॅटर विश्वराजला. डॉट बॉलनं मागचा बॉल संपवला गेलाय. 1 more to go. या षटकातील शेवटचा बॉल. पुन्हा एकदा स्टेप आउट झाले. डान्सिंग डाऊन द विकेट येऊन खेळण्याचा प्रयत्न झाला. अंपायरचा इशारा आपण पाहताय. षटक क्रमांक 2 संपलाय. 3 षटकाला सुरुवात होईल तोपर्यंत ऐकूयात पुन्हा एकदा डीजेला. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. पुण्याला आता मी मानलं. थँक्यू. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि या 2 षटकाच्या अखेरीस बॅटिंग करणारा भरडवाडी हा संघ जाऊन पोहोचलाय 10च्या सरासरीने 20 या आकड्यावरती. षटक क्रमांक 3 साठी गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज करण याला आपण पाहताय. 10च्या सरासरीने गोलंदाजी आतापर्यंत सुरू आहे. गोलंदाजी करणाऱ्या AWCC गुहागर या संघाचे. राऊंड द विकेटने पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणामध्ये हलकासा बदलाव. लॉंग लेगला थोडंसं वायडिश पाठवलं गेलं बॉलसाठी. राऊंड द विकेटने पहिला बॉल आहे करणचा. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये संधी निर्माण झाल्याने यस दोन्ही हाताने स्वीकार केले. फलंदाज क्रमांक आणखी एक बाद. विकेटचं पतन.
चला नवीन फलंदाज प्लीज लवकर या, इतकी वेळ घेऊन नाही चालणार, कारण क्रिकेटच्या मैदानावरती नियम हे फार महत्त्वाचे आहेत. लगेचच नवीन बॅटर प्लीज रेडी ठेवा, कारण मिनिटं नाही मोजली जात, सेकंद मोजली जातात. तुम्ही अँजेलो मॅथ्यूजला आठवा, काही सेकंदाचा विलंब झाला आणि क्रिकेटच्या हिस्ट्रीमधला अगदी टाइम आउट या नियमाचा शिकार होणारा तो पहिला खेळाडू ठरलाय. त्यामुळे अगदी वक्त पे तय करो की आपको क्या करना है, नाही तो वक्त तय करेगा आपका क्या करना है. म्हणून वेळेला थोडंसं गांभीर्याने घ्यायला शिका, कारण वेळ ही क्रिकेटच्या मैदानावरती सर्वाधिक महत्त्वाची गोष्ट आहे. डिसिप्लिन इज अ मोस्ट. तुम्ही जितका डिसिप्लिन ठेवाल अगदी क्रिकेटचा खेळ तुम्हाला तितकाच बढावा देईल, हे नेहमी म्हटलं जातं. इथे दोन्ही ऑफिशियल्स आहेत, त्यांनी जरूर चर्चा केली, आपल्यापर्यंत येतील आणि चर्चा देखील होईल. तोपर्यंत सुमितला संधी देवात, ऐकूयात संगीत. सरकार तुम्ही केलंय मार्केट जग, सरकार तुम्ही केलंय मार्केट जग, सरकार तुम्ही करताय मार्केट जग. बऱ्याचदा तुम्ही क्रिकेट मैदानावरती खेळता आणि काही क्रिकेटचे बेसिक आहेत, तेही तुम्ही स्वीकारणं गरजेचं आहे. चुकी झाली तर तुम्हाला ॲक्सेप्ट करता आली पाहिजे, हे क्रिकेटचं बेसिक आहे. ज्यावेळी तुम्ही चुकाल त्यावेळी शिकाल जरूर, पण ती चुकी आधी ॲक्सेप्ट करणं हे क्रिकेटच्या मैदानावरती तितकंच महत्त्वाचं आहे. आणि हा मूलभूत नियम आहे क्रिकेटचा. नवीन बॅटर ज्यावेळी मैदानावरती येतो त्यावेळी त्याला क्रॉस करणं हे गरजेचं आहे. त्यावेळी तुम्ही नवी मुंबई क्रिकेटमध्ये जाल त्यावेळी एक गोष्ट तुम्हाला पाहायला मिळेल, सर्कलच्या आतमध्ये तिकडचे नियम फार वेगळे आहेत. तुम्ही सर्कलच्या आतमध्ये बॅटरला क्रॉस करणं गरजेचं आहे. असे बरेच नियम आहेत वेगवेगळ्या क्रिकेटच्या विभागामध्ये. म्हणून मी सातत्याने उल्लेख इथूनही केला की नवीन बॅटर ते मैदानावरती लवकर येणं गरजेचं आहे. तुर्तास मॅचला होती सुरुवात, जिथे आपण षटक क्रमांक 3 पाहत आहे. पहिल्या चेंडूवरती गडी बाद, दुसरा बॉल डॉट डिलिव्हर्ड झालाय. शफल झाले होते आणि शफल झाल्यानंतर इथून डॉट बॉल मैदानावरती डिलिव्हर्ड झालाय. ती शांत क्रिकेट सुरू आहे. पहिल्या सत्रामध्ये राजेशनं जो काही सुरुवात स्टार्ट केला होता, 12 धावा तिथे आपण पाहिल्या होत्या पहिल्या 3 चेंडूवरती. त्याच्यानंतर धावांचा ग्राफ हा सातत्याने खाली येताना पाहिलाय. आणखी एक बॉल डॉट आहे. 20 आकडा सध्याच्या घडीला स्कोर कार्डवरती पाहत आहे. जवळजवळ 15 चेंडूचा खेळ संपलाय. पहिल्या 3 चेंडूवरती जवळजवळ 12 धावा आल्या होत्या आणि म्हणजेच निर्धारित 12 बॉलमध्ये ती फक्त आणि फक्त आतापर्यंत 8 धावा काढल्यात बॅटिंग करणाऱ्या भरडवाडी या संघाने. राऊंड द विकेट पुन्हा एकदा गोलंदाज इन ॲक्शन. कट केलंय, संधी होती तिथे, मागे स्लिपमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. केवळ आणि केवळ एक सिंगल धावेवरती रोखलं गेलंय. सिंगलच्या मदतीनं रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. रनांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 21-21च्या घरात. 4 चेंडूचा खेळ संपलाय षटक क्रमांक 3 मध्ये. करणची अप्रतिम गोलंदाजी राहिले. 4 बॉलवरती 1 धाव खर्च केले. पुन्हा एकदा फुलर लेन ब्लॉक होलमध्ये, म्हणजे ब्लॉक लेंथवरती बॉल होता आणि बॅटरला पूर्णपणे ब्लॉक केलं. अराउंड आपण पाहिलं तर अक्रॉस द विकेट खेळण्याचा प्रयत्न झाला, म्हणजे ऑन साईडला बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा पुन्हा एकदा नो कॉन्टॅक्ट. आणखी एक डॉट बॉलची वर्णी स्कोर कार्डवरती लगावली जाते. लास्ट बॉल अकू टप्पा. यावेळी पहा लेंथमध्ये थोडासा बदलाव, बॅटरसाठी चॅलेंजिंग क्रिकेट. षटक क्रमांक 3 संपलाय. पुन्हा एकदा ऐकूयात. 3 चेंडूचा या ठिकाणी खेळ संपवला गेला आणि 3 चेंडूच्या अखेरीस रणसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 21च्या घरात. 18 चेंडूमध्ये 21 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवरती लगावल्यात. जिथे करणला गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं षटक क्रमांक 3 मध्ये. फक्त आणि फक्त
एक धाव त्याने खर्ची केली आणि एक महत्वाची विकेट ही षटक क्रमांक 3 मध्ये आपण पाहिली. लाजवाब गोलंदाजी हे गरजेचं आहे, कारण जशी स्टार्ट खूप चांगली झाली होती. बॅटर ज्ञानेश्वरच्या ज्ञानूच्या बॅटमधून 3 चौकार आपण पाहिले होते आणि म्हणून क्रिकेटमध्ये एक खूप चांगलं वाक्य आहे, अंत भला तो सब भला. तुम्ही सुरुवात कशी करताय फार गरजेचं नाही, तर तुम्ही मॅच फिनिश कशी करताय, मैदानावरती गेम चेस कसं करताय हे फार गरजेचं आहे. सुरुवात चांगली झाली होती, मात्र कमबॅक देखील लाजवाब. शेवटच्या षटकामधील पहिला बॉल कव्हर पॉइंटला क्षेत्ररक्षक बॉलसाठी तैनात. एक सिंगल धाव या बॉलवरती कंप्लीट केली जाईल. सिंगलच्या सहाय्यानं धावांचा जो अंक आहे तो जाऊन पोहोचतो 22च्या घरात. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज राजूला आपण पाहताय, अगदी ती दादूला आपण पाहताय, उंच शरीरयष्टीचा खेळाडू आहे. दुसरा बॉल बॅकफुटला गेले, अगदी फुलर लेनचा हा बॉल आपण पाहिला. बन्नाट वेग आणि आणखी एक बॉल आहे तो मैदानावरती डॉटच्या माध्यमातून डिलिव्हर झालाय. चला आदेश भुवड शिवणे आपणास विनंती आहे, प्लीज आपण व्यासपीठावरती या, म्हणजेच मुख्य प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आदेशजी भुवड आपणास विनंती आहे, प्लीज आपण या. इथे स्वीपर कव्हर मध्ये बॉलला अडवले गेले. पुन्हा एकदा 2 धावाला तिसरे धाव घेण्याचा प्रयत्न, डबलला ट्रिपल मध्ये कन्वर्ट केलंय. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय लाजवाब आणि या 3च्या मदतीनं रणसंख्येमध्ये वाढ होतीये. धावांचा जो आकडा आहे तो जाऊन पोहोचतोय 25-25च्या घरात. या षटकातील आतापर्यंत 3 चेंडूचा खेळ संपलाय. इथे आणखी एक सिंगल अर्जित झाले आणि सिंगलच्या साह्यानं 26 या आकड्यावरती. नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी विनंती आहे. नौजवान मोहुल आणि शिव सम्राट बहिंगवाडी. विनंती आहे दोन्ही संघाच्या कॅप्टन्स आपण प्लीज या. नौजवान मोहुल आणि शिव सम्राट बहिंगवाडी, बोथ कॅप्टन्स आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये टॉस साठी या. शेवटचा बॉल, या बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत. शेवटचा बॉल या ठिकाणी फलंदाज बाद होईल. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय आणि भरडवाडी हा संघ आहे तो संघ जाऊन पोहोचलाय. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर 26-27 धावांचं टार्गेट सेट केलं गेलंय. येणारे 24 चेंडू आणि 24 चेंडू मध्ये 27 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलंय. नेक्स्ट मॅच आहे त्या नेक्स्ट मॅचच्या टॉस साठी नौजवान मोहुल आणि शिवसम्राट बहिंगवाडी दोन्ही संघाचे कॅप्टन प्लीज आपण टॉस साठी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. शिवसम्राट बहिंगवाडी संघाला विनंती आहे, प्लीज आपण या. चोवीस बॉल मध्ये 27 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये सेट केलं गेलं. 24 मध्ये 27 आपण टॉसच्या दिशेने जातोय. जिथे मॅचचा टॉस केला जातोय शिवाजीदादा पालेकर यांच्या शुभ असते. आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करणार आहोत. दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या सर्वात समवेत उपस्थित आहेत. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपल्या दरम्यान उपस्थित झालेत. आपण आयोजकांच्या शुभाचा टॉस करतोय. इथे टेल आलाय. शिवसम्राट या संघाने टॉस जिंकलाय. आपण चर्चा करणार. टॉस जिंकलाय, निर्णय काय असणार आहे? क्षेत्ररक्षण
चला क्षेत्ररक्षकाचा निर्णय निवडलाय. आपण जास्त चर्चा नाही करणार आहे. संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणाल? सकाळपासून आयोजन बघतोय, खूपच चांगलं आयोजन केलं आहे आणि चांगल्या मॅच होतात. येस, खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकून क्षेत्ररक्षकाचा निर्णय निवडलाय. आपण सन्मानची नाही देणार आहोत. आपण थांबूयात. त्याच्यानंतर टॉस जिंकला असता तर काय निर्णय असताना संपूर्ण स्पर्धेबद्दल काय म्हणाल? क्षेत्ररक्षण असेल आमचं क्षेत्र. तुमचं मंडळाचं आयोजन तुमचं खूप छान आहे. मंडळातर्फे आमच्या टीमतर्फे तुम्हाला धन्यवाद. सॉरी. चला, दोन्ही संघाचे कॅप्टन आहेत. त्यांच्या या आपण प्रतिक्रिया ऐकल्या. तिथे शिवसम्राट टंगन टॉस जिंकला आणि दे इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. इक्वेशन आहे. 4 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, जिथे सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आपण पाहणार आहोत. आणि या षटकामध्ये काय घडेल याच्यावरती बरंचसं काही या मॅचचा जो भार आहे तो निर्भरी असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती पॉवर प्ले पहिल्या षटकासाठी आपण पाहताय. तर दादू आणि रोहित ही सलामीची प्रारंभिक जोडी मैदानावरती आले. डावखुऱ्या त्याचा लेफ्ट हँडेड बॅटर आहे. तर दुसऱ्या बाजूला उज्ज्वल यांना गोलंदाजी ट्रॅकवरती आणलं गेलंय. 27 धावांचं टार्गेट, 24 मध्ये 27. तर क्रिकेटचा खेळ आहे. क्रिकेटच्या मैदानावरती कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. तुमचे प्रयत्न हे मैदानावरती सर्वोत्तम असायला हवेत. आणि आता गोलंदाजी करणारा संघ कशा पद्धतीने धावा डिफेंड करेल हे देखील पाहणं गरजेचं. दादूसाठी पहिला बॉल, आखू टप्पा, पहिल्याच बॉलला पाठवून दिलाय आउट ऑफ दी प्लॉट. 6 धावांसाठी षटकार. ती षटकाराने या मॅचला पुन्हा एकदा दुसऱ्या इनिंग मध्ये ऑन केलंय. पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिलं असं जिथे ज्ञानूच्या बॅटमधून पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार आले. इथे तसंच अगदी टीथ पॉटात जसं तसं प्रत्युत्तर ईट का जवाब पत्तर से, म्हणजे पहिल्याच बॉलवरती दादूच्या बॅटमधून हा एक हाय अँड हँडसम एक षटकारी आपण पाहिला. दुसरा बॉल ऑन साइडला, क्षेत्ररक्षक तैनात, चुकी केली, खराब बॉल होता आणि या खराब बॉलवरती विकेट बहाल केले. फलंदाज क्रमांक पहिला दादू होतो बाद. आणि या स्पर्धेमध्ये अगदी आमचे खंदे समर्थक संतोषदादा धोकटे यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये आपण करत आहोत. इथे आपण जातोय जिथे पहिल्याच चेंडूवरती 6 धावा आल्या. आणि दुसरा बॉल जर पाहिलं तर बऱ्याचदा म्हटलं जातं की माणसाच्या आयुष्यात आलेली एखादी चांगली गोष्ट त्याच्यासाठी वाईट होते आणि इथे तेच घडलं. दादूसाठी बॉल जर पाहिला तर उजव्या यष्टीच्या बराचसा बाहेर होता आणि इनफिल्डच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला, मात्र जिथे झेल त्याने मात्र दिला होता. फाईन लेग शॉट, फाईन लेगला क्षेत्ररक्षक तैनात, त्याच्या हातामध्ये बॉल आणि पहिला हादरा लागतोय बॅटिंग करणाऱ्या AWCC गुहागर या संघाला. नवीन बॅटर राजेश मैदानावरती दाखल झालेत. इनॅट क्रमांक 3, तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी मैदानावरती राजेश यांना पाठवलं गेलंय. अजूनही 21 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक. पहिला बॉल अगदी हलक्या हाताने शेअर केलंय, संधी निर्माण, बॅक टू बॅक दुसरा हादरा लागतोय. आणखी एक फलंदाज बाद, विकेटचं बदन. DJ Well of in the mix.
येस, थँक्यू. यावेळी अगदी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला. एलिव्हेशन त्या बॉलवरती प्रॉपर नव्हतं आणि बरोबर सर्कलच्या मागे जे काही क्षेत्ररक्षण आपण पाहिलं अतिशय लाजवाब आणि गरजेचं आहे कारण रनांचा आकडा फार कमी लावला बॅटिंग करत असताना. आणि अशा परिस्थितीमध्ये मी सुरुवातीला उल्लेख केला की कोणतंही टार्गेट हे तुम्हाला विजयाची गॅरंटी देत नाही. मैदानावरती प्रयत्न हे महत्वाचे आहेत. कट केला बॉलला पॉइंटला क्षेत्ररक्षक बीट झाले आणि चेंडू निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. फरार. या बॉलवरती आलाय चौकार. कामावर जायला उशीर झाला, कामावर जायला उशीर झाला. बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला ग वाट माझी, बघतोय रिक्षावाला, बघतोय रिक्षावाला. थँक्यू. इथे तुम्हाला चांगले बॉल अडवावे लागतील. कट केलं होतं बॉलला पॉइंटला क्षेत्ररक्षक होते, थोडेसे बीट झाले. खराब क्षेत्ररक्षण. बॉल सीमारेषेच्या बाहेर निघून गेला. रणसंख्या 10 या आकड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार, त्याच्यानंतर 2 डब्ल्यू आपण स्कोर कार्डवरती पाहत आहे. आणि इथून आणखी एक बॉल जो आहे तो करणनं सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. 10 या आकड्यावरती स्कोर कार्ड. यावेळी ऑन साईडला, मागचा बॉल ऑफ साईडला, यावेळी ऑन साईडला ऑफ अँड ऑन आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर फरार. आणखी एक बॅक टू बॅक चौकार. अशी पंढरी पंढरी ग, अशी पंढरी पंढरी ग, विठुरायाची येस, थँक्यू. रणसंख्या 14 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू मैदानावरती डिलिव्हर होणं शिल्लक. टार्गेट या मॅच मध्ये 27 धावांचं. लाफ्ट करण्याचा प्रयत्न झालाय वाईडिश लॉंग ऑन मध्ये. बॉलला गॅदर केलं जाईल का? चेल यावेळी ड्रॉप झालाय, म्हणजे फक्त सिंगल वरती रोखलं गेलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 15 धावा स्कोर कार्ड वरती. षटक क्रमांक 2 अगोदर घेऊयात ब्रेक आणि ब्रेक मध्ये ऐकूया डीजेला. थँक्यू. चला घाई करा. 18 मध्ये 12ची गरज राहिली मॅच मध्ये. पहिल्याच ओव्हरमध्ये बरंच काही पाहिलं. जिथे पहिल्या चेंडूवरती षटकाराला कमबॅक झाला, पुन्हा एकदा काउंटर अटॅक झाला, संधी दिली गेली. म्हणजे अगदी एक नाट्यमय षटक पाहिलं पहिलं, जिथे कमबॅक होईल की काय असं वाटलं होतं. मात्र कट केलं होतं पॉइंटला. तिथून एक सामन्याने वेगळं वळण घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा एक चौकार आणि शेल ही ड्रॉप. रणसंख्या 15. येणारे 18 बॉल मध्ये 12चं इक्वेशन सोडवायचं आहे बॅटिंग करणाऱ्या ABCC गुहागर या संघाला. AWCC या गुहागर संघ आहे, माफ करा. 18 मध्ये 12चं इक्वेशन. गोलंदाजी ट्रॅकवरती विश्वराज. सर्कलचे निर्बंध नाहीयेत या षटकामध्ये. इथे ऑन साईडला आपण पाहिलं तर येणारे 18 मध्ये 12ची गरज. पहिला बॉल लोवर फुल टॉस. इथे क्षेत्ररक्षक तैनात त्या बॉलवरती आणि फक्त एक सिंगल धावेवरती रोखलं गेलंय. म्हणजे सिंगलच्या सहाय्याने रणसंख्येमध्ये पुन्हा एकदा धावांचा आकडा आहे तो पुढे चाललाय. जाऊन पोहोचतोय 16च्या घरात. 16 धावा स्कोर कार्डवरती लगावल्या जात आहेत. या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण पाहत आहे पहिलं षटक पॉवर प्लेचं, त्याच्यानंतर 6 आणि 5चं कॉम्बिनेशन. म्हणजे सर्कलच्या आतमध्ये एकंदरीत 4 क्षेत्ररक्षक बाहेर. 5चं इक्वेशन. ऑन साईडला हवाई हल्ला, बॉलला पाठवून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. एकदम माइटी यूज षटकार. थँक्यू. 5 चेंडूंची 5 धावांची गरज या मॅच मध्ये शिल्लक राहिले. पहिल्याच 2 ओव्हरमध्ये अक्षरशः बॅटिंग करणाऱ्या AWCC गुहागर या संघानं काउंटर अटॅक करायला सुरुवात केली. विश्वराचा पुढचा बॉल. इथून 5 धावांची गरज आहे. प्रेशर आहे, दर्पण आहे. बाहेर खेळवण्याचा प्रयत्न झाला आणि अंपायरचा सिग्नल येतोय एक्स्ट्रा रन आहे. एक्स्ट्राच्या माध्यमातून धावांमध्ये पुन्हा एकदा वाढ होईल. रणसंख्या 23च्या घरात. 4 धावांची गरज आहे मॅच मध्ये शिल्लक.
स्लॉटमध्ये बॉल जरूर होता, मात्र बीट झाले. बॅट आणि बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचा कॉन्टॅक्ट नाहीये. अगदी चेंडूची जी लाईन आहे ती मिस केली. अगेन्स्ट द लेंथ ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला आणि डॉट बॉलची सांगता. 3 चेंडूचा खेळ संपलाय षटक क्रमांक 2 मधील. या बॉलला लाफ्ट केलंय आणि सरळ हवेच्या वेगाबरोबर चेंडू निघून गेला सीमारेषा पार. AWCC गुहागर ऑन दिस मॅच हा संघ मात्र या मॅचचा विजय संघ ठरलाय.